प्रभु रामचंद्र भगवान की जय। श्रीराम लक्ष्मण केवळ दीर्घ उपडोनिया शाल धाविन लावता वेळ रणकल्लोळ संग्रामी प्रभु रामचंद्र भगवान की जय। असं असणार ज्यावेळेस त्याचा डावा हातामध्ये असणारा मुदगर होता, मुदगर घेऊन प्रभू रामचंद्रावर गेला होता आणि डावा हात तुटला तर त्याबरोबर असणार, कारण दारू वगैरे सगळं असणारं पिलेला होता, त्याला काय भानच राहिलेलं नव्हतं की काय शरीराची व्यथा झाली याचं काहीच घेणं देणं नव्हतं. त्याच्यामुळं जो काही उजवा हात आहे त्या उजव्या हातामध्ये शाल नावाचा असणारा अति महाकाय वृक्ष घेतला आणि प्रभू रामचंद्रावरती असणारा धावून गेला. रणिक सरकत तरकत शाल हस्ते तळपत मारावया श्री रघुनाथ असे धावत साटोपे. आणि आता शाल वृक्ष हातामध्ये घेतलेला आहे आणि प्रभू रामचंद्राच्या दिशेने असणारा म्हणजे इकडे तिकडे असणारा, इकडे तिकडे म्हणजे सरळ त्याला चालता येईना म्हणून असणारा वाकडा तिकडा सरकत सरकत असणारा प्रभू रामचंद्रावर घाव करण्यासाठी जाऊ लागला. श्रीरामांचे ताबान शाल हस्ते मोडून रणी मारावया रघुनंदन आला गरजोड कुंभकर्ण. आणि कुंभकर्ण आपल्या दिशेने येतोय हे प्रभू रामचंद्राने पाहिलं आणि पाहिल्यानंतर असणारा प्रतिकारामध्ये प्रभू रामचंद्राने ज्यावेळेस बाण सोडले त्यावेळेस असणारा त्या कुंभकर्णाने प्रभू रामचंद्राकडे धावत धावत ज्या हातामध्ये शाल वृक्ष होता त्याच हाताने असणारा त्या शाल वृक्षाने त्या बाणांचं निवारण केलेलं आहे. अजान भाव अत्यंत थोर शोभा शोभे भुजंकार मारावया श्रीरामचंद्र शाल वृक्ष उचलिला. आणि आता अजानुबाहू अशा प्रकारचे प्रभू रामचंद्र आहे. जशा प्रकारे असणारा आपण काठीने साप मारायला जातो त्या प्रकारे असणाऱ्या अजानुबाहू असणाऱ्या प्रभू रामचंद्रावरती घाव करण्यासाठी हा कुंभकर्ण महाकाय शाल वृक्ष घेऊन धावलेला आहे. त्याचा जवला गे गावो तव श्रीरामे करोनी लवला हो इंद्रास्त्र सज्जोनी पाहो सचाल बाहूचे दिला. आणि आता ज्या वेळेस हा रागाने कुंभकर्ण प्रभू रामचंद्रावरती शाल हातात घेऊन असणारा घाव करणार तितक्यात असणार इंद्र अस्त्र जे काय आहे ते प्रभू रामचंद्राने धनुष्यावरती प्रेरित केलेलं आहे आणि ते ज्यावेळेस अस्त्र त्या हाताच्या दिशेने असणारा सोडलं त्यावेळेस त्या शाल हातामध्ये असून सुद्धा त्या हात जो आहे तो प्रभू रामचंद्राने शाल झाडासोबत हात उघडून काढलेला आहे. सुवर्ण पत्री बाण शोभत छेदोनी कुंभकर्णाचा हात बाण परतो निभातारी गत श्री रघुनाथ प्रतापी. आणि तो बाण असणारा सोन्याने मिळवलेला अशा प्रकारचे होता, म्हणजे तो असणारा सुवर्ण पत्री ज्याला म्हणतात. आणि त्या बाणा ज्या वेळेस त्या हाताचं असणारं खंडन केलं, हात तोडून टाकल्याबरोबर आपलं काम झालं हे समजून प्रभू रामचंद्राच्या भात्यामध्ये पुन्हा येऊन बसलेला आहे. उभय भुजार गोपती छेदोनिया पाडली अक्षिती धनुष्य ठेवूनिया हाते श्री रघुपती राहिला. आणि आता प्रभू रामचंद्राने असणार आपल्या पुरुषार्थाच्या बळावरती या कुंभकर्णाच्या दोन्ही हात असणारे जमीनदोस्त करून टाकलेले आहेत. आणि आता प्रभू रामचंद्र थोडेसे असणारे निशंक झाले आणि आपला जो काही धनुष्य आहे तो जमिनीवरती ठेवून त्या कुंभकर्णाकडे पाहू लागलेले आहे. उभय भुजा झाल्या क्षीण रणी निशस्त्री कुंभकर्ण त्या वीरण विंदे बाण धर्म प्रवीण श्रीराम. आणि प्रभू रामचंद्राने पाहिलं की आपला जो प्रतिद्वंदी कुंभकर्ण आहे तो असणारा निशस्त्री अशा प्रकारचा आहे, त्याच्याकडे युद्ध करण्यासाठी कोणतेही शस्त्रास्त्र नाही आणि त्याच्यामुळं रणप्रवीण असणारा पुरुषार्थी आणि शास्त्रानुसार वागणारा प्रभू रामचंद्र असल्या कारणानं त्याने त्याच्यावरती अस्त्र सोडण्याचं किंवा बाण सोडण्याचं जे काही कार्य आहे ते बंद केलेलं आहे. कुंभकर्ण म्हणे श्रीरामासी तू कार्य युद्ध न करीसी प्रळय शक्ती आहे मदपाशी तुम्हा दोघांशी मारावया. त्यावेळेस कुंभकर्णाने पाहिलं की प्रभू रामचंद्राने जो काही धनुष्य आहे तो जमिनीवरती ठेवून निशंक निधडेपणाने असणारे उभे आहेत. मग कुंभकर्ण निर्भसून प्रभू रामचंद्रांना बोलू लागला की हे प्रभू रामचंद्रा
अहो तुम्ही असणारं बाण सोडा, तुम्ही काय असणार अशा प्रकारे उभं राहिलात. तुम्हाला वाटेल की तुम्ही असं उभं राहिल्यानंतर मी युद्ध संपवेल, परंतु नाही. माझ्याकडे सुद्धा असणार भयंकर अशा प्रकारची शक्ती आहे आणि त्या शक्तीने प्रळय शक्ती आहे. त्या प्रळय शक्ती जर तुमच्यावर सोडली तर तुमच्या सहित लक्ष्मण सुद्धा असणारा जळून मरून जाईल. मदन मानिनी शस्त्री क्षीण करोनी यारण उड्डाण दोघा करे न शतचूर्ण वानर सैन्य समवेत. आणि हे प्रभू रामचंद्र, तुम्ही मला असणार माझे हात नाहीत म्हणून असणार दुर्बळ समजू नका. माझ्याकडे आणखी माझे पाय जिंद आहेत. मी स्वतः असणारे जिवंत अशा प्रकारचा आहे आणि त्याच्यामुळं जोपर्यंत माझ्या जीवामध्ये प्राण आहे तोपर्यंत मी असणार तुम्हाला सहज असं जे असणार सोडणार नाही. त्याच्यामुळे तुम्ही निशंक होऊन माझ्यासोबत युद्ध करा. ऐसे बोलून कुंभकर्ण दुर्धर धाव घेतली जाण मारावया राम लक्ष्मण आला आपण साटोपे. आणि असं म्हणून प्रभू रामचंद्राच्या दिशेने असणार धावतच प्रभू रामचंद्रा सहित लक्ष्मणाला मारण्यासाठी पळू लागलेला. अमित विंदिता पै बाण मागे न सरे कुंभकर्ण दोघा करावया शतचूर्ण दीर्घ उड्डाण तेने केले. आणि आता प्रभू रामचंद्र तो येतो हे पाहिल्यानंतर आम्ही तशा प्रकारचे बाण त्याच्या दिशेने सोडले, परंतु हा काही थांबतच नाही. हे प्रभू रामचंद्राला कळालेला आहे आणि या कुंभकर्णाने प्रणच केला की मी आता असणार 100 तुकडे या दोघांचे केल्याशिवाय सोडणार नाही. बाहू चेरल्या निशाचर मारावया रामचंद्र दाविनला अतिसत्वर कोपे दुर्धार उडाला. आणि माझ्या असणाऱ्या दोन्हीच्या दोन्ही हात या प्रभू रामचंद्राने तोडून टाकले आणि त्या हातामुळे मला आता काही करता येत नाही याचं सुद्धा दुःख वाटू लागलं. आणि म्हणून अत्यंत वेगाने प्रभू रामचंद्रावरती धावून हा कुंभकर्ण जाऊ लागला. सवेग घालून उड्डाण चूर्ण करावे राम लक्ष्मण येणे लागवे कुंभकर्ण आला धावून आवेशे. आणि आता पळत जाऊन पळत असणारा इतका वेगाने जातो आणि त्या प्रभू रामचंद्रावर आणि लक्ष्मणावर उडी टाकतो. उडी टाकलं की माझ्याने त्या ओझ्याने त्या दोघांच्या असणारी रांगोळी होऊन जाईल असं म्हणून असणार अत्यंत वेगाने तो येऊ लागलेला आहे. मने रामा हे साहे माझा यावा आला पाहे तुझ कोण राखेल माहे गरजोनी लवला हे उडाला. आणि मोठ्या मोठ्याने प्रभू रामचंद्रांना बोलू लागलेला आहे की हे प्रभू रामा, अरे तुम्ही आता असणारे सावध व्हा. मी तुमच्या दिशेने येऊ लागलोय आणि मी जर असणार तुमच्या अंगावरती पडलो तर निश्चितच असणार तुम्हाला कुणीही या युद्धातून वाचवू शकत नाही. येता जे कोणी निशाचर बाण काढीला अर्धचंद्र ज्याची लागताची धार छेदी जिवार वायूचे. मग आता प्रभू रामचंद्राने त्याला पाहिल्या बरोबर अर्धचंद्र असा बाण जो आहे तो प्रभू रामचंद्राने धनुष्याला प्रेरित केलेला आहे. आणि त्या बाणाची खासियत अशी आहे की तो बाण लागल्यानंतर तो असणारा काळजाचा घाव घेतो. मग ते असणारे वायू जरी असला तरी त्याला असणारा घात करण्याचं सामर्थ्य त्या अर्धचंद्र बाणामध्ये आहे. श्रीराम धनुर्वाणा संपूर्ण विंदोनी अर्धचंद्र बाण उडता विंदोनी दोन्ही चरण कुंभकर्ण पाडिला. आणि प्रभू रामचंद्र अत्यंत निधडेवीर आहेत. निशंकपणे असणारे ते युद्ध करू लागले. आणि ज्या वेळेस हा कुंभकर्ण पळत येऊन प्रभू रामचंद्रावर उडी घालणार त्याचे हवेत पाय असतानाच प्रभू रामचंद्राने हा अर्धचंद्र बाण सोडला आणि त्याची काय स्थिती झालेली आहे. नाही नाक नाही कान छेदोनी या करचरान रणे पाडेला कुंभकर्ण तरी अंगवान सांडिना. आणि आता प्रभू रामचंद्राने काय केलं, त्याचे असणारे दोन्हीच्या दोन्ही पुन्हा पाय तोडून टाकलेले आहेत. आणि अत्यंत दुर्धर अवस्था या कुंभकर्णाची झालेली आहे. अगोदर असणारं नाक गेलं, कान गेले, पुन्हा असणारं दोन्हीच्या दोन्ही हात गेलेले आहेत. आता असणारं पायही तुटून गेलेले आहेत. तरी सुद्धा असणारा कुंभकर्ण या युद्धातून काही माघार घेना अत्यंत असणारा दुर्धरपणाने युद्ध करू लागलेला आहे. वस्त्रोनी आणि जमुख जे पावे श्रीराम सम्मुख ते देखोनी चक्राधिक अलौकिक मानिते. आणि ज्यावेळेस पाय हात कान असणारे तुटून गेले त्यावेळेस असणारा हा कुंभकर्ण
रांगत रांगत असणारा प्रभू रामचंद्रांना गिळण्यासाठी पुढे पुढे जाऊ लागला. आणि हे युद्धाचा प्रकार पाहून असणारा जे काही इंद्रादी देव सर्वजण जे आहेत ते करत असणारा कुंभकर्णाच्या पुरुषार्थाची असणारा वाढीव गाऊ लागले. नाही नासिक नाही कर्ण नाही त्यासी करचरण अभिनव सोंग कुंभकर्ण वानर गण हसती. आणि आता या कुंभकर्णाला नाक राहिलं नाही, कान राहिलं नाही, पुन्हा असणारा दोन्ही हात राहिले नाहीत, पाय राहिले नाहीत, तरी असणारा रांगत रांगत प्रभू रामचंद्रांना गिळण्याचा असणारा प्रयत्न करू लागला. हे असणारं वेगळंच काहीतरी सोंग आहे असा विचार करून असणारा वानर सर्वजण हसू लागले. मुख नाडिले सुग्रीवे करचरण खंडिले राघावे कुंभकर्ण हे सोंग नवे उचित पावे श्रीरामे. आणि सुरुवातीला राजा सुग्रीवाने असणारे याचं नाकही छेदलं, कानही छेदलं आणि पुन्हा प्रभू रामचंद्राने हात आणि पाय तोडून टाकल्यामुळे त्याची ही असणारी जी काही अवस्था आहे ते उचित असणारी केलेली आहे. श्रीराम उद्धार चक्रवर्ती त्याचे छेदोनी दरिद्र कुमती त्याची देल ब्रह्मप्राप्ती वेद कर्जती पवाडे. आणि प्रभू रामचंद्र असणारा अत्यंत लढेवाळ अशा प्रकारचा आहे. तो प्रभू रामचंद्रचा असणारा याची जी मती आहे, जी बुद्धी आहे, जी दुर्बुद्धी आहे ती अगोदर सुबुद्धी करणार आहे आणि दुर्मती गेल्यानंतर असणारा मतिमान तो होईल. आणि एकदा मतिमान झाला की देहा सहित असणारा जी काही त्याची विलंबना आहे ती पूर्णतः जाऊन प्रभू रामचंद्र आपल्या प्रमाणे म्हणजे सायुज्य मुक्तीला असणार त्याला पाठवतील. जेविका राहू आकाशे ग्रासू धावे पूर्णचंद्राचे तेवे कुंभकर्ण श्रीरामासे ग्रासा वयासी धावत. ज्याप्रमाणे असणारा राहू चंद्राला असणारा ग्रहण लावण्यासाठी पूर्ण चंद्राला गिळण्यास जातो त्याप्रमाणे असणारा कुंभकर्ण प्रभू रामचंद्रास गिळण्यासाठी पुढे पुढे सरकूला गेलाय. सुवर्ण पत्री श्रीराम बाण मुखे ग्रासी कुंभकर्ण जे जे सोडे रघुनंदन ते ते आपण स्वयग्रासी. सुवर्ण पत्री सारखे असणारे अगम्य जे काही बाण आहेत ते बाण प्रभू रामचंद्र सोडू लागले, परंतु ते बाण असणारा कुंभकर्ण गिळून टाकू लागलेला आहे. निज मुखे कुंभकर्ण रणांगणी ग्रासी बाण तेने शोभो रघुनंदन शरदारुण सज्जिले. कुंभकर्ण आपल्या सोडलेले बाण गिळू लागला, गिळतोय हे प्रभू रामचंद्राने बघितल्याबरोबर त्याला अत्यंत क्रोध आला आणि आता वेगळे असणारे त्याच्यापेक्षा सुद्धा असणारे शक्तिशाली बाण प्रभू रामचंद्र सोडताय. घ्यावया राक्षसाचा प्राण जेवे खडतर सूर्यकिरण तैसे सज्जिले निर्वाण बाण ज्याची निवारण सेना. आणि आता कुंभकर्णाचा घातच करायचा म्हणून ज्याप्रमाणे असणारा प्रखर सूर्याचे तेज असते, किरण असतात, ते असणारा किरणाप्रमाणे असणारा प्रभू रामचंद्राने आपल्या धनुष्यावरती बाण सज्ज केले. चंद्र भगवान की जय. आर्यग्रास्त्र आणि रुद्रास्त्र दोन्ही अस्त्रे आणि वार रामेश जोनी समुद्र रणवीर विंदित. आणि आता असणार प्रभू रामचंद्राने आग्नेयास्त्र आणि त्याचबरोबर असणारा दुसरे एक अस्त्र योजित असणार त्या धनुष्यावरती केलेला आहे आणि कुंभकर्णाच्या दिशेने सोडलं. ऐसे विंदिता निर्वाण बाण हृदयी गेले कुंभकर्ण घाई पडला मूर्छापन्न धरा वेदून शरजेला. आणि आता ज्यावेळेस प्रभू रामचंद्राने आग्नेयास्त्र आणि रुद्रास्त्र हे दोन अस्त्र एक सोबत असणारा त्या कुंभकर्णावरती सोडले, त्याचबरोबर असणारा हा कुंभकर्ण धरेवरती कोसळलेला आहे. हृदयी भेद बाण तरी मरेना कुंभकर्ण श्रीरामासी करावया
परमे आपण साठोपे. आणि आता त्या कुंभकर्णाच्या हृदयामध्ये प्रभू रामचंद्राने बाण मारले तरी हा कुंभकर्ण मरणात झालेला आहे. मग नेमका असणार हा मरत का नाही याची उपरमती असणारे आता प्रभू रामचंद्राने येऊ लागले. ऐसे देखो निजान दिव्यास्त्र परम निर्वाण. श्रीरामे सज्जिला बाण कुंभकर्ण मारावया. आणि आता या महान बाणाने सुद्धा हा कुंभकर्ण मरत नाही हे प्रभू रामचंद्राला ओळखलेलं आहे. आणि प्रभू रामचंद्राने अत्यंत दिव्य अस्त्राचे असणारे प्रेरणा करू लागले. सुवर्ण पत्री सुतीक्ष्ण श्रीराम स्वयं अभिमंत्रुण मारावया कुंभकर्ण निर्वाण बाण सोडीला. आणि आता प्रभू रामचंद्राने सुवर्णपत्री बाण आपल्या धनुष्याला लावलेला आहे आणि त्याच्यावर मंत्राची योजना करून कुंभकर्णाच्या दिशेने सोडू लागले. अचूक हस्ती श्रीरामचंद्र पर्वत प्राय त्याचे शिर छेदोनी पाडीले भूमीवर तरी निशाचर मरेना. आणि अत्यंत अचूक मारा प्रभू रामचंद्राने केला तरीही असणारा जे काही पर्वताप्रमाणे त्या कुंभकर्णाचे शरीर आहे ते काही असणार मरणात झालेलं आहे. शिर उडोनी आकाशी ग्रासू धावे श्रीरामासी दड गडबडीत वेगेसी ये रघुराया शिर गडावया. आणि आता प्रभू रामचंद्राने त्याचं मुंडकं वेगळं केलं कुंभकर्णाचं तरीही ते असणार उडालेलं आकाशात मुंडकं होतं आणि त्या मुंडकाने असणार प्रभू रामचंद्रांना घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि जे काही धड धरणीवरती असणार पडलेलं आहे ते सुद्धा असणार प्रभू रामचंद्रांना घोळसून मारण्यासाठी प्रभू रामचंद्राच्या दिशेने येऊ लागलं. असा असणारा सर्वतोपरी कुंभकर्णाचा प्रयत्न प्रभू रामचंद्रासोबत युद्ध करण्याचा चालूच आहे. श्रीरामेश्वर दारी शिर उडवे अंबारी धड विंदो निबाणे करी लंके माघारी पाडीले. आणि आता प्रभू रामचंद्राने असणारं जे काही तोंड त्याचं प्रभू रामचंद्राने गिळण्यासाठी येऊ लागलेलं होतं त्या तोंडाला असणार बाणाने लंकेमध्ये झोपून दिले आहे. जे काही शरीर आहे ते सुद्धा असणार त्या ठिकाणी लंकेमध्ये पाठवलेलं आहे. धड पाडित लंक्यात ते मांडला कांत गृहे गोपुरे पाडित रघु रघुनाथ धड धावे. आणि ज्या वेळेस असणाऱ्या प्रभू रामचंद्राने ते धड जे आहे कुंभकर्णाचं लंकेमध्ये आपल्या बाणाच्या सहाय्याने फेकून दिलं त्यावेळेस ते धड असणार तिथून सुद्धा सगळे जे काही घर आहेत जे मोठे मोठे गोपुर आहेत ते पाडीत असणार प्रभू रामचंद्राच्या दिशेने येऊ लागलं आणि त्याच्यामुळे भयंकर नुकसान त्या लंकेचे होऊ लागले. धड धावे रगडावयासी ते पिटून घाली बाणेसी शिर येता ग्रासावयासी उडवी आकाशी सराग्रे. आणि पुन्हा असणारा जे काही कुंभकर्णाचं तोंड आहे आणि धड आहे ते पुन्हा प्रभू रामचंद्रांना मारण्यासाठी येऊ लागलं. आणि प्रभू रामचंद्र पुन्हा असणाऱ्या त्या धडाला लंकेत पाठवू लागले आणि मुंडक्याला असणारा आकाशात पाठवू लागले. अशा प्रकारचे असणार रणविंधान जे आहे ते रणभूमीवर चालू आहे. धड धावे धर्यसी शिर धावे आकाशी श्रीराम पीठित्या गृहिंसी लघु लागवेसी बाणाग्रे. आणि धड असणारा जमिनीवरती रांगत प्रभू रामचंद्रांना असणारा मारण्यासाठी येऊ लागला. आणि वरून जे आहे आकाशातून जे काही तोंड कुंभकर्णाचा आहे ते प्रभू रामचंद्रांना असणारा घेण्यासाठी पुन्हा येऊ लागला. आणि प्रभू रामचंद्र त्याचं निवारण पुन्हा करू लागले. कुंभकर्ण वरदाची त्वरी दुधड केली या शरीरी पाटी मोराना होता वैरी तो दरेवरी पडेना. आणि आता कुंभकर्णाचं असणारं वरदान त्याला होतं ते वरदान असं होतं की त्याला जोपर्यंत असणारा प्रतिद्वंद्वी जो आहे तो पाठ दाखवित नाही तोपर्यंत असणारा त्याला मरण येणार नाही. त्याच्यामुळं त्याच्या शरीराचे 2 तुकडे झाले तरी सुद्धा असणारा त्याचं जे वरदान आहे ते फोल ठरलेलं नाही. आणि त्याच्यामुळे ते पुन्हा असणारा प्रभू रामचंद्रांना मारण्यासाठी येऊ लागले. शिव वरदाची त्वरी रणी पाटी मोरा झाला वैरी तैच पाडावे धरीवरी
प्रेता पर्याचे तन. आणि महादेवाचं वरदान होतं की ज्या वेळेस असणारा वैर्याची पाठ हा कुंभकर्ण पाहिल त्याच वेळेस असणार हा कुंभकर्ण मरेल आणि त्याच्यामुळं असणारा या कुंभकर्णाचे दोन तुकडे झाले, धड आणि मूर्ख जरी वेगळं झालं तरी असणारा महादेवाच्या वरदानाची अशी थोरी होती की तो असणारा मरण पावत नव्हता. विभीषण म्हणे श्रीरामासी क्षणार्ध पाठी द्यावी त्यासी, तरीच मरण कुंभकर्णासी यरवी अकल्प मरेना. मग आता असणारा घर बहिणी त्याच ठिकाणी उभा होता कुंभकर्ण. कुंभकर्णाने सांगितलं की हे प्रभू रामचंद्र, हे तुम्ही विभीषणाने असणारा प्रभू रामचंद्राला सांगितलं की हे प्रभू रामचंद्रा, तुम्ही असणाऱ्या या कुंभकर्णासोबत असं जर युद्ध करीत गेलं तर युगानुयुग जरी असं असणारं केलं तरी हा कुंभकर्ण म्हणणार नाही. त्याचे असणारं जे काही वरदान आहे त्याला असणार तुम्ही पाठ दाखवा. तुम्ही पाठ दाखविल्या बरोबर असणारा त्याचा जीव जाईल. ऐकता विभीषण वचन शोभा चढला रघुनंदन, अकल्पता करी तारण पाठी आपण दावीन. आणि मग ज्यावेळेस विभीषणाने युक्ती सांगितली त्यावेळेस असणाऱ्या विभीषणजीवरच असणारा प्रभू रामचंद्र रागावले. सांगितलं हे विभीषणा, अरे कल्पच्या कल्प गेले तरी चालतील, अकल्प मी असंच लढत राहील, परंतु मी असणारा कुणालाही असणाऱ्या रणभूमीवरती पाठ दाखवणार नाही. काहीही झालं तरी हरकत नाही. तिळ भरी मागे सरणे तरी सूर्यवंश आले ऊने, पूर्वजांशिला जिरवाने निंदे जिने क्षत्रियांची. आणि मी या रणभूमीमध्ये तिळभर सुद्धा मागे सरणार नाही. तो तर असणारा पाठ दाखवायच्या असणाऱ्या गोष्टी करू लागला आहे. मी सूर्य वंशातला आहे आणि सूर्य कुळातला असल्यामुळं या कुळामध्ये असणाऱ्या वैर्याला पाठ दाखवणं हे दूषणास्पद आहे आणि त्याच्यामुळे मी एकदाही या कुंभकर्णाला पाठ दाखवणार नाही. मागे सरणे नाही सर्वता ये नित्यव्रत श्री रघुनाथा, विभीषणासी परमचित्ता वय सांगता कपिप्रती. आणि आता प्रभू रामचंद्र कदा काळी माग सरकणार नाही आणि हा काय कुंभकर्ण मरणार नाही हे असणाऱ्या विभीषणाला कळालं आणि विभीषणाला अत्यंत मोठी चिंता वाटली. आणि त्याच्यामुळे त्याची जी काही चिंता होती ती चिंता असणारे जे काही नळ जांबवंत सेनापती निळ होते आणि जे काही राजा सुग्रीव होते, पुन्हा हनुमंतराय त्या ठिकाणी होते, म्हणून यांच्यापाशी जाऊन सांगितलं की हे प्रभू रामचंद्र कितीही जरी दिवस युद्ध करीत राहिले तरी हा कुंभकर्ण मरणार नाही. पाटी न देता रघुनंदन कल्प करी तारण, तरी मरे ना कुंभकर्ण अटक संपूर्ण ओढवले. आणि प्रभू रामचंद्र या कुंभकर्णासोबत असणाऱ्या कित्येक तरी कल्पापर्यंत जरी लढत राहिले तरी हा कुंभकर्ण मरत नाही. आणि फक्त असणारा प्रभू रामचंद्र आपले त्याच वेळी विजयी होऊ शकतात ज्यावेळेस असणारा हा कुंभकर्ण किंचित का आहे होईना श्रीकर्णामध्ये प्रभू रामचंद्राची पाठ पाहिल. आणि जोपर्यंत हा पाठ पाहत नाही तोपर्यंत हा काय कुंभकर्ण मरत नाही. अंगद सुग्रीवादी उत्पत्ती अवघे गजबजिले ठाती, वने बुजवा रघुपती चिंतावरती समास्त. आणि ज्यावेळेस राजाला आणि राजकुमाराला या विभीषणाने सांगितलं की प्रभू रामचंद्र हे जे करतात ते युद्धामध्ये असणारा कधी आपल्याला सफलता देऊ शकत नाही, म्हणून युवराज अंगदाला बी आणि राजा सुग्रीवाला बी चिंता वाटू लागली की आपण असणारा या आपल्या रणयुद्धामध्ये कुणालाही सांगू शकतो, परंतु प्रभू रामचंद्रापाशी जाऊन कोण सांगेल की हे प्रभू रामचंद्र हे आज असं केलं तर आपण जिंकतो. आपल्या कुणामध्ये असणारी हिंमत नाही असा विचार असणारा त्यांनी केलेला आहे. कार्य साधा वया कांत एक कबळी आडा हनुमंत, आतर्क्य साधील कार्यार्थ तोही वृत्तांतावधारा. परंतु या दोघा जणांनी विचार केला की आपल्या तरी शक्य नाही, पण हे कार्य साध्य करणारा आपल्यापाशी वीर आहे आणि तो असणारा वीर असा आहे की त्याला जर काम सांगितलं तर ते काम असणार ते प्रभू रामचंद्र दुखवणारही नाहीत आणि कामही होऊ जाईल असा विचार असणारा राजा सुग्रीवासहित युवराज अंगदाने केलेला आहे.
प्रभु रामचंद्र भगवान की जय. युद्ध करिता धड शिरेसे हनुमान येऊन पाठीसे. शेडीवचे श्रीरामासे तो फिरोण त्यासे पुसता. आता हनुमंतरायाला युक्ती कळाल्याबरोबर हनुमंतरायाला असणारा काही दम निघाला. हनुमंतरायाला या युवराज अंगदाने आणि राजा सुग्रीवाने सांगितल्याबरोबर हनुमंतराय पटकन असणारा प्रभू रामचंद्रापाशी गेले आणि युद्ध करीत असताना आपल्या शेपटीने असणारा प्रभू रामचंद्राला मागून असणारा डिवचल्याबरोबर काय झालं. श्रीराम फिरता रणांगणे धड शिर पडले धरणे. जे कार्य देववाने स्वर्गी दिशाने गाजता. आणि आता प्रभू रामचंद्रांना हनुमंतरायाने असणारा मागून शेपटाने गुदगुली केल्याबरोबर प्रभू रामचंद्राने ज्यावेळेस मागे वळून असणारा हनुमंतरायाकडे बघितल्याबरोबर जे मुंडका आणि जे धड प्रभू रामचंद्राच्या दिशेने पुन्हा येत होतं ते जागची जाग्यावर असणारा नेस्तनाभूत झालेला आहे. आणि ही प्रभू रामचंद्राची आगार कार्य पाहता सर्व देवाधिक असणारा आनंदित झालेले आहे. एक वेळ जय जयकार अवघे गरजते वाणर. जय झाला श्रीरामचंद्र निशाचार पाडीला. आणि ज्या वेळेस कुंभकर्णाचा मुंडका आकाशामधून प्रभू रामचंद्रांना खाण्याचा प्रयत्न करीत होतो ते धरतीवरती कोसळलेला आहे. आणि जे धड प्रभू रामचंद्रांना असणार गोळसवण्यासाठी प्रभू रामचंद्राकडे येत होतं ते सुद्धा असणारा जागची जागेवर स्थित झालं. त्यावेळेस प्रभू रामचंद्राच्या युद्धाची अगाध कहाणी आहे. प्रभू रामचंद्र असणारा महानतम निर्धडे वीर आहेत याचे असणारा सर्व देवादिकांना खात्री पटली आणि सर्व देवादिक फुलांचा वर्षाव प्रभू रामचंद्रावर करू लागले आहे. नाम संकीर्तन करू लागले. चंद्र भगवान की जय. शोभन देता रघुनाथ हनुमंते साधिला कार्यार्थ. अवघे वानर अल्लादयुक्त हरिके गर्जा तारी नावे. आणि ही अशी गोष्ट झाल्याबरोबर सर्व जे काही वानर आहेत त्या वानरांनी विचार केला की खरंच असणार भयंकर चाणाक्ष बुद्धिमान असणार बुद्धीमध्ये वरिष्ठ असणारे हनुमंतराय आहेत. प्रभू रामचंद्रांना रागही येऊन दिला नाही आणि कार्य तर असणार एकदम सफल करून दाखवलं. म्हणून असणार हनुमंतरायाच्या सुद्धा नावाने सर्व वानरवीर गर्जना करू लागले आहे. माझे राखोनी सत्यव्रत कळो न देता विमुख पुरुषार्थ. हनुमंते साधिला कार्यार्थ ते रघुनाथ तुष्टला. आणि प्रभू रामचंद्राचं ब्रीद जे आहे शत्रूला पाठ न दाखवणं या ब्रीदाचंही असणार त्यांनी उल्लंघन केलेलं नाही. प्रभू रामचंद्राचंही असणार कुळाचे जे काही नियम आहेत तेही असणार त्यांना पाळता आले आणि पुरुषार्थही प्रभू रामचंद्राचा झाला. अशा प्रकारे असणार दोनही कार्य ही एका घावामध्ये दोन असणार त्या ठिकाणी कार्य हनुमंतरायाने केलेलं आहे. बळवंत विवेकवंत भक्ती वैराग्य ज्ञानवंत सर्वता साधक हनुमंत श्री रघुनाथ तुष्टला. आणि हनुमंतरायाने हे कार्य आपल्याकडून पूर्णतेने असणार करून घेतलेलं आहे. त्याच्यामुळे हनुमंतरायाचा असणारा स्तुती प्रभू रामचंद्राकडे बळवंत आहे. त्याच्याकडे बळाचाही असणारा साठा आहे. अत्यंत विवेक सुद्धा आहे. त्यामध्ये भक्ती सुद्धा आहे आणि ज्ञान सुद्धा आहे. या सगळ्या गोष्टींनी परिपूर्ण असणारा हनुमंत आणि त्याच्यामुळे आज हे कार्य पूर्णत्वास गेलेलं आहे. ऐसे अणवा दोन्ही गुणा संतोषोणे रघुनंदना. देवोने हनुमंता लिंगना सुख संपन्ना स्वय केला. आणि प्रभू रामचंद्राने अशा प्रकारे असणारा स्तुती पाठ हनुमंतरायाला केला आणि हनुमंतरायाला जवळ बोलवलं. अत्यंत प्रीतीने असणारा आलिंगन दिलेलं आहे आणि सुखान्वित हनुमंतरायाला सुख संपन्न सूरगणा सुख संपन्न सिद्ध चारणा. सुख संपन्न वानर गणा रणे कुंभकर्णा पाडीला. आणि प्रभू रामचंद्राने कुंभकर्णाचा त्या ठिकाणी वध केलेला आहे. म्हणून देव अधिक जे आहेत ते अत्यंत आनंदित झालेले आहेत. जे काही सिद्ध आहेत जे काही चारण आहेत पुन्हा जे काही वानरगण आहेत या सर्वांना असणारा आनंदित करण्याचं कार्य प्रभू रामचंद्राने या कुंभकर्णाला मारून केलेलं आहे. मुकोट कुंडले सालंकार विक्राळ दृष्टा दशन क्रूर. कुंभकर्णाचे दीर्घ शरीर रामे सत्वार छेदिले. आणि अत्यंत असणारे विकट त्या कुंभकर्णाचं मुख होतं. भयंकर जबडा होता. अत्यंत घाण असणारा त्याची येत होती आणि महाकाय शरीर असल्यामुळं अत्यंत त्याला या सर्व जगताला त्रास त्याचा होता. आणि अशा प्रकारच्या वीराला प्रभू रामचंद्राने असणारं मारण्याचं कार्य केलं आहे. श्रीरामे शेर छेदोनी बाणे सवेग पाडिताची धरणे.
दोन सहस्त्र राक्षस श्रेणी दडपोणी रणे निमाले. आणि ज्या वेळेस प्रभू रामचंद्राने असणारा या कुंभकर्णाला मारल्याबरोबर त्याचं जे काही धड आहे त्या धड असणारा ज्यावेळेस खाली कोसळलं त्यावेळेस त्या धडाखालीच असणारा 2000 माणसं चेंगरून मेले. अशा प्रकारे नाथ बाबा समोर गेले. दडपोणी मारावया श्रीरामासे दड गडबडिता वेशे. असंख्य दडपिले राक्षसांचे आते यावेशे रणमर्दे. आणि ज्यावेळेस प्रभू रामचंद्र त्या धडाला लंकेमध्ये टाकीत होते पुन्हा ते ज्यावेळेस असणारं लोळत लोळत प्रभू रामचंद्राकडे येत होतं त्याच्या खाली सुद्धा असणार अमित अशा प्रकारचं राक्षसांचं सैन्य त्या धडानेच मारून टाकलेलं आहे. शरीर रण वेगे गडबडिता जावून पडिले समुद्रात. येथे जळचरांचा विघात केला वृत्तांत तू ऐका. आणि ज्यावेळेस असणारं प्रभू रामचंद्राने त्या धडाला मर्दन केलं त्या धडाला असणारा पुन्हा समुद्रात टाकलं गेलं त्यावेळेस त्या समुद्रामध्ये सुद्धा कित्येक तरी असणारे जे काही जलचर आहेत त्यांचा सुद्धा प्राण गेलेला आहे. तिमिंगीळ मत्स्य मगरा कच्छप नकर जळचर. या अवघियांचा करिता चुर गेले सत्वार पाताळा. आणि ज्यावेळेस हे धड कुंभकर्णाचं समुद्रात पडलं त्यावेळेस असणार भयंकर मोठे बारकाले जे काही मासे आहेत जे काही कासव आहेत त्या सगळ्या मगरी आहेत हे असणार काही तर पाताळातच असणार चेंगून गेले. इतका भयंकर अशा प्रकारचं धड या कुंभकर्णाचं होतं. कुंभकर्ण पडता तळे भूकंप झाला ते काळे. गडबडिल्या लंका पवळे समुद्र ते काळे उचंबळला. कुंभकर्ण ज्यावेळेस त्या समुद्रामध्ये पडल्या बरोबर असणार जे काही पवळी असणार त्या लंकेच्या बाजूने रचल्या होत्या त्या सगळ्या समुद्रात पडल्या आणि पडल्यामुळे अत्यंत गगनामध्ये पाणी उसळावं अशा प्रकारची स्थिती त्या लंकेभोवतांची झाली. वैसताचे रसातळे महाभुजंगाच्या मेळे. पन्नाका दडपले देहातळे नाटे पाटे पाताळे बैसले. आणि ज्यावेळेस हे सर्व मासे मगरी असणार त्यांच्या सहित त्या कुंभकर्णाचं धड त्या समुद्रामध्ये पडलं त्यावेळेस असणारा पाताळा पस्तूर असणारा त्याचा लाभ गेलेला आहे. आणि जे पन्नग आहेत म्हणजे जे काही साप नाग देवता आहेत त्यांच्या सुद्धा असणारे जे काही फण्या आहेत त्या असणारा धडकू लागलेले आहेत. जैसा हिमाचल गिरीवरा तैसे शरीर महाथोर. करीत जळचरांचा चकाचुर गेले सत्वार रसातळा. आणि हिमाचल प्रदेश जसा आहे तिथलची डोंगर जे जशा प्रकारे असणार उंच आहेत तशा प्रकारचं महाकाय या कुंभकर्णाचं शरीर असल्या कारणानं अशी असणारा भयंकर स्थिती सर्व जलचर जीवांची त्यांनी करून टाकली. रणे मारिता वानरा उरले जे का निशाचरा. दीर्घ करो आणि बोंबस्वर रणे सत्वार पळाले. आणि ज्या वेळेस असणार रण युद्ध त्या ठिकाणी चालू होतं आणि काही वीर मेले परंतु जे काही वाचले होते ते मोठ्या मोठ्याले असणारा बोंबा करून लंकेच्या दिशेने पळू लागले. काही त्या असणारा सैरा वैरा धावू लागले. कुठं जायचं हेच मिळ त्यांना लागणार. युद्धा बिगाते अति अंत रण मारे जर्जरीभूत. कनात कुंतात कापता लंकेआत पळाले. काही त्या ठिकाणी असणारं मर्दन झालेलं आहे. कुणाचे असणारा हात मोडले पाय मोडले कुणाचा असणारा छातीमध्ये लागले कुणाचं पोट फुटलंय कुणाचे असणारे डोळे गेले. अशा प्रकारची त्यांची दयनीय अवस्था झाली. काही विकळ होऊ लागलेत काही मोठ्याने रडू लागलेत काही असणारे बोंबू लागले काहीला तर काहीच करता येणार अशी स्थिती झालेली आहे. जेवे इंद्रे मारिला व्रत्रासुर तेवे रामे मारिला महावीर. वर्षती सुरवरा जय जयकारे गर्जुनी. ज्याप्रमाणे असणारा इंद्राने वृत्रासुराचा वध केला त्याप्रमाणे असणारा प्रभू रामचंद्राने हा कुंभकर्ण या रणभूमीवरती मारून टाकलेला आहे. आणि याचं मर्दन झाल्याबरोबर सर्व देवादिकांना असणारा अतिव आनंद झालेला आहे. एका जनार्दना शरणा रणे मारो आणि कुंभकर्णा. विजयी झाला रघुनंदना संपन्ना कपिकुळे. आणि नाद बाबा आपल्या गुरुंना जनार्दन स्वामींना असणारा शरण जाऊन सांगू लागले आहे की हा प्रभू रामचंद्राने हा महाकाय असणारा ज्याचे मोठे मोठे कान आहेत असा जो कुंभकर्ण आहे त्याला प्रभू रामचंद्राने आता मारलेला आहे. म्हणजे एक रावण कुळाचा असणारा महाकाय राक्षस मारल्यामुळं आता प्रभू रामचंद्राचं हे ओझं थोडस कमी झालेलं आहे. असा असणार आपली ही जी कथा आहे नाडबाबा आपल्या बरोबरांना शरण जाऊन सांगू. स्वस्ते श्री भावार्थ रामायणे कुंभकर्ण वधो नाम अष्टविशतम अध्याय गोडा कुंडली